तर संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। बघूयात। श्रावणाच्या पहिल्या शनिवारी 12वे ज्योतिर्लिंग समजणाऱ्या वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये प्रचंड अशी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे। आपण सध्या गाभाऱ्यामध्ये आहोत मंदिराच्या आणि या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकतात का शंकराच्या पिंडीवरती अशा पद्धतीने या ठिकाणी फूल आणि जल अर्पण केले जात आहे। भाविकांकडून पहाटेपासूनच अशी मोठी रांग या ठिकाणी वेरूळ परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। या ठिकाणी अभिषेक हा सोमवारी, शनिवारी आणि रविवारी या 3 दिवशी बंद करण्यात आलेला आहे। भाविकांची मोठी गर्दी पाहता प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे या भाविकांना या ठिकाणी दर्शन घेणं सुलभ झालेलं आहे। जर आपण पाहिलं तर या परिसरामध्ये दररोज 1 लाखच्या जवळपास नागरिक या ठिकाणी घृष्णेश्वरांच्या दर्शनासाठी येत असतात। 12वे ज्योतिर्लिंग आणि शेवटचे ज्योतिर्लिंग अशी ओळख या ठिकाणी या मंदिराची आहे। त्यामुळे या मंदिराला एक आगळं वेगळं महत्त्व आहे आणि श्रावणामध्ये जवळपास रोज 1 लाखाच्या वर या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात। आपण पाहतात या ठिकाणी आबालवृद्ध दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहे। खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर CCTV या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। नागरिकांनी सतर्कता बाळगावी अशा देखील आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।